भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर असलेल्या नवनिर्मित अंभोरा केबल ब्रिज व गोसीखुर्द धरण थोडक्यात बचावला। पुरामुळे स्वामी समर्थ कंपनीची क्रेन वाहत गेल्याने 133 केव्ही इलेक्ट्रिक वायर तुटून पडला। कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे वायर तुटला व पूर पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या अंगावर पडून मोठी दुर्घटना झाली असती। स्वामी समर्थ कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची प्रोसेस सुरू आहे असे महावितरणतर्फे सांगण्यात आले आहे। अगोदर आपल्या नदीला पूर आल्या कारणामुळे ती जी क्रेन जी वाहत गेलेली आहे, मला सकाळी एक व्हिडिओ आला 6:30 वाजता, त्याच्यामध्ये असं कळलं की ती क्रेन वाहत गेली आहे। नंतर त्याला निरखून बघितलं असता तिथे असं दिसलं की ते कंडक्टरला टच झाली आणि स्पार्किंग होऊन कंडक्टर आपले तिथे तुटलेले। ती ॲक्च्युली जे क्रेन वाहत गेलेली आहे त्याचा बूम ओपन असल्या कारणामुळे तिथे टच झाली तिथे आणि आपलं कंडक्टर तोडून ती समोर गेली आणि समोरचा व्हिडिओ आणि नंतर बहुतेक त्याला काही वेळानंतर त्याला त्या क्रेनला बहुतेक काढण्यात आलेलं असं आहे। ते याच्यामुळे आमचं ते फीडर जो कारदा फीडर आहे तो सावली सबस्टेशनला जातो आहे। तो कारदा सबस्टेशनमधून सावली सबस्टेशनला अलॉंग द रिव्हर जे केबल्स आहे आपला कंडक्टर आहे ते त्यांनी डॅमेज केलेलं आहे। सर तिथं काही नागरिक होते, त्यामध्ये एक मोठी दुर्घटना आपल्याला तिथून पडाले, जर तो केबल त्याच्या नागरिकांच्या अंगावर वगैरे पडाला मतलब लागला असं तर त्याच्यामध्ये घटना घडली असते खूप मोठी। स्वामी समर्थ ते कंपनीची ती क्रेन होती, तुम्ही तुमच्या डिपार्टमेंट अंतर्गत काय कारवाई करणार? ती जे कंडक्टर पडलेलं हे जे टावर जे असतात हे अलॉंग द म्हणजे अक्रॉस द रिव्हर असतात हे, आणि अक्रॉस द रिव्हर असल्या कारणामुळे तिथे जवळपास नागरिक तिथे लोक म्हणजे पूर बघण्यासाठी आलेले होते आणि इट मे बी अगर तो कंडक्टर त्यांच्या अंगावर पडला असतं तर मे बी डॅमेज होऊ शकलं असतं किंवा काही प्रॉब्लेम होऊ शकला असतं इथं। आणि जे स्वामी समर्थचं ते ब्रिजचं काम चालू आहे तर त्यांच्यासोबत तिथे PI साहेब पण आले होते वेळेवर तिथे, त्यांनी पण त्यांना फोन करून बोलवलं वगैरे आणि त्याच्यावर जे कारवाई आहे ते पोलीस कारवाई त्यांच्याकडे चालू आहे त्यांच्यावर। ते तुमच्या विभागांतर्गत आमच्या विभागाअंतर्गत म्हणजे कसं आहे की ते प्रत्यक्षदर्शी पाहता आलं असतं ती नॅचरल क्लायमेटीज मला असं वाटली ते, कारण की माझी जी लाईन आहे ती अक्रॉस द रिव्हर असल्यामुळे ती जी क्रेन जी वाहत चालली आहे, क्रेन वाहत कशामुळे चालली आहे की ती पुलाचं पाणी ओव्हरफ्लो झाला त्याच्यामुळे, आणि त्याचा जो वर्किंग जे प्रोसिजर आहे त्यांची ब्रिज बनवताना जी प्रोसिजर आहे त्यांनी ते इम्प्लिमेंट केली असती तर मे बी ते वाहत नसते गेली ते, तर ते ही जी प्रोसिजर आहे ही त्यांना ब्रिजवाल्यांना जे आहे तर त्यांनी ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे होती की त्यांना ते जे क्रेन जी आहे ते फ्लोटिंग क्रेन आहे त्यांना त्यांनी बांधून ठेवायला पाहिजे होती व्यवस्थित। आमचे हे कंडक्टर तुटलेलं आहे आणि हे टॉवर लाईन असल्यामुळे आता जसं ही महावितरण, जसं मी सांगतो की माझं महावितरण आहे आणि जे टॉवर लाईन आहे हे ट्रान्समिशनचं इस्टिमेट आहे, ते इस्टिमेटसाठी आम्ही ट्रान्समिशनच्या प्रिमायसिसमध्ये किंवा त्यांच्या कन्सल्ट घेत आहे की किती रुपयाचा एक्झॅक्टली डॅमेज झाला। सध्या माझ्याकडे आता ट्रान्समिशनचे कॉस्ट डेटा नसल्यामुळे मी काही सांगू शकत नाही सध्या। त्यांच्याकडून दंड आकारण्यात येईल का स्वामी समर्थ कंपनीकडून? नाही, माझा डॅमेज झालेला आहे। ॲक्च्युली कसं असतं की आम्ही दंड कसा करतो की त्यांनी फिजिकली डॅमेज इंटेन्शनली केला, याच्यामध्ये मला इंटेन्शनली केलं असं काही दिसलं नाही, कारण की ते ओव्हरफ्लो झाल्यामुळे तो क्रेन वाहत गेला आणि तिथे कोणी ह्युमन बिंग नव्हता किंवा तिथे कोणी पर्सन नव्हता की त्यांनी त्याला इंटेन्शनली डॅमेज केलं असं मला दिसलं नाही। सर त्यांच्या स्वामी समर्थ कंपनीला नदीमध्ये क्रेन ठेवण्याची परवानगीच नसताना त्यांनी तिथे ठेवली होती आणि ती क्रेन ठेवलीच जर नसती तर ॲक्च्युली ती घटना झाली नसती। त्याच्यामुळे तुमच्या विभागाअंतर्गत काय त्यांनी ती इलिगल तिथं ठेवली होती, पण तुमच्या विभागाअंतर्गत काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे। बघा सर, क्रेन ठेवली न ठेवली ॲक्च्युली कसं आहे की तो त्यांचा जो काम जो होता ती काम त्यांच्या प्रोसिजरमध्ये त्यांनी ठेवायला पाहिजे नव्हती है ना, त्याच्यामुळे माझा जो लॉस झालेला आहे त्याच्यामध्ये निश्चितच आमचा महावितरणचा लॉस झालेला आहे आणि त्याच्यावर जे काही योग्य ती कारवाई आम्ही करणारच आहे। ते जे इस्टिमेट आमच्याकडे आलेलं आहे त्याप्रमाणे इस्टिमेटनुसार जे काही आमचं बजेट बनेल, इस्टिमेट बसेल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहे।